म्हणून जिवंत आहे, नाही तर रोज नवं लफड आहे माझ्या भोवती. महाराज उठलो, सिस्टीमवाल्याला म्हणलं का आवाज वाढव, त्याचा वाढा. कॅमेरेवाल्याला म्हणलं का लावू नको. अहो महाराज, शाळेतले जर मोबाईल बंद केले नाहीत तर तुमच्या माहिती म्हणून सांगतो 10 वर्षांना देवळांमध्ये दिवे लावायला माणसं राहणार नाही. कुटीचे देवळ आहेत, हरिपाठ नाहीये. संस्था का काढायच्या? कुटीचे देवळ आहेत, झकमारा बांधले. बरं, म्हाताडे अशी विचित्र आहेत गावात, येळभर देवळात उथणे पडत आहेत आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघत. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. दिवसभर तांगड्या खाजीत उथाणा पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला. चला हरिपाठ राहिला नाही. बोला तुमचं काय मत आहे? काकड्यामध्ये भांडणच, बिगर भांडणाचा काकडाच नाही. मुका बाहेर हाणतो, बाहेर मुक्याला हाणतो, जुजी त्याचं पाहतो. आज हरिपाठ राहिला नाही, हरिपाठ राहिला नाही, काकडा राहिला नाही. आता वारकरी संस्थेची गरज झाली. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. बोला तुमचं काय मत आहे? आज विज्ञान पेपर 1चा पेपर होता, 10वीचा. बाप जर पोरांना कॉफी पुरवायला जात्या तर ह्या जगात बाकी शिल्लक काय राहील? ह्या 10वीच्या टोणग्यांना 20 मार्क शाळेत आहेत. आता पाडायचे किती आहेत? 15 मार्क 80 पैकी पडत नाही का? लाजा बापांना वाटल्या पाहिजे ना. बाप म्हणतो मी ते 2-3 पोरांना 90 कबूल करून ते सगळं ओके केलं, तू काही टेन्शन घेऊ नको. शाळा